जिल्ह्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। तब्बल 10,24,470 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्प जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। बातमी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या साठा, वाहतूक व विक्रीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे। याच मोहिमेअंतर्गत दिनांक 7 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार पथक गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली। त्यानंतर औराद शहाजनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत बांगर आणि त्यांच्या पथकासह तगरखेडा मोड येथे संयुक्त नाकाबंदी करण्यात आली। नाकाबंदी दरम्यान मारुती सुझुकी कॅरी टेम्प क्रमांक K3938676 ची तपासणी करण्यात आली। वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला। या प्रकरणात वैजनाथ गुरुनाथ गंदगे, वय 42, राहणार आळवाई, तालुका भालकी, जिल्हा बिदर, कर्नाटक याला अटक करण्यात आली आहे। कारवाईत 5,24,470 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आणि 5 लाख रुपयांचा मारुती सुझुकी कॅरी टेम्प असा एकूण 10,24,470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अंमलदार मनोज खोसे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 223, 274 व 275 अन्वये औराद शहाजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हनुमंत बांगर, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे तसेच पोलीस अंमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, मनोज खोसे, रसूल पठाण आणि लतीफ सौदागर यांनी यशस्वीपणे पार पाडली। आउटरो अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।